नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, आता जे काही सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भामध्ये 27 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी काही हिअरिंग झाली, या हिअरिंगच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा लोकांनी मला व्हॉट्सअप, फेसबुक आणि कॉलिंगच्या माध्यमातून विचारणा केली. परंतु आपल्याकडं किंवा जे काही उच्च न्यायालयाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलला या संदर्भामध्ये कुठलीही तारीख सुद्धा अपडेट झालेली नव्हती. पुढली काय तारीख दिली ही सुद्धा अपडेट झालेली नव्हती. ती तारीख आज अपडेट झालेली आहे. त्यामुळे 27 एप्रिलच्या हिअरिंग मध्ये नेमकी काय झालेलं आहे या संदर्भामध्ये आज आपण ही माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बनवत आहे. आता नेमकं 27 एप्रिलला काय झालं, बरेचसे लोक मला मेसेजवर मेसेज करतात की सर काही अपडेट आली का, काही अपडेट आली का. तर मी त्यांना एकच सांगितलं की अपडेट आली की लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचतो. आणि आता ती अपडेट आलेली आहे, त्याची ऑर्डर पण अपलोड झालेली आहे आणि पुढची तारीख पण पडलेली आहे. आता पुढची तारीख काय आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण ह्या हिअरिंग मध्ये नेमकं काय झालेलं आहे हे पहिले सांगतो. बघा, 27 एप्रिलला जी हिअरिंग झाली होती, ही पूर्ण ऑर्डर जी इंग्लिश मध्ये ती तुमच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. मी पूर्ण ऑर्डर तुम्हाला वाचून दाखवत नाही, कारण की ह्या ऑर्डर मध्ये इतरही बऱ्याचशा मॅटर्सच्या संदर्भात त्याच्यात हे घेतलेलं आहे. कारण की ही ऑर्डर मध्ये जे काही मॅटर माननीय न्यायालयाला वेळ पुरला नाही किंवा वेळेअभावी पुढील तारखा दिलेल्या आहेत, तर सगळ्या ह्याच ऑर्डर मध्ये त्या मेन्शन केलेल्या आहे. म्हणजे 27 एप्रिलला जी काही तारीख झालेली, जी आपल्या एका विशिष्ट मॅटर बद्दल बोलायचं झालं तर 27 एप्रिलला सरपंच प्रशासक नेमणुकीच्या संदर्भात जे काही मॅटर होतं बोर्डवरती, ते मॅटर, त्या मॅटर मध्ये उच्च न्यायालयाला वेळेअभावी कुठल्याही पद्धतीची सुनावणी घेता आलेली नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात आली की या तारखेला कुठल्याही पद्धतीची सुनावणी ह्या प्रकरणात झालेली नाही. मग आता बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल की जर सुनावणी झाली नाही तर मग जो काही मागचा ऑर्डर आहे, इंटरिम ऑर्डर, जी काही अंतरिम ऑर्डर दिलेली आहे सरपंच प्रशासक यांना नेमणुकी संदर्भात दिलेली आहे, परंतु नेमणूक केलेली आहे पण त्यांना आर्थिक निर्बंध पण लावलेले आहे, कुठलेही पैसे खर्च करता येत नाही सरपंचांना. मग या संदर्भात पुढे काय, आता सरपंचाला जर कुठलीही हिअरिंग झाली नाही तर आता, कारण की जी काही मागची इंटरिम ऑर्डर होती ती ऑर्डर फक्त या तारखेपर्यंत होती, मग आता सरपंचाला पैसे खर्च करता येतील का किंवा नाही येणार, किंवा याच्या संदर्भात त्याच्या ऑर्डर मध्ये काही दिलं का, तर याच्या ऑर्डरच्या परिच्छेद क्रमांक 3 मध्ये तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो. जेवढे काही मॅटर ह्या ऑर्डर मध्ये दिलेले, कारण की याच्यात बऱ्याचशा तारखा एकाच ऑर्डर मध्ये मेन्शन केलेले. याच्यातला 3 नंबरचा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे, आपल्या मॅटरच्या हद्दीपुरत महत्वाचा आहे. बघा, subject to compliance of the above, add interim order if any granted earlier would continue. म्हणजे थोडक्यामध्ये इतर मॅटरसह ह्या जेवढ्या काही तारखा वाढून दिलेल्या आहे ह्या दिवशीच्या, ज्या मॅटर मान्य न्यायालयाला बघता आलेलं नाही त्या सगळ्या मॅटर मध्ये बल्क मध्ये तारखा वाढून दिलेले. त्याच्यामुळं जर ह्या सगळ्या मॅटर मध्ये त्यापैकी आपलं जे काही सरपंच प्रशासक नेमणुकीचं मॅटर ते सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे, या संदर्भामध्ये जर अंतरिम आदेश काही दिलेला असेल मागच्या तारखेला ह्या तारखेपर्यंत, तर आज सुनावणी न झाल्यामुळे तोच अंतरिम आदेश पुढच्या तारखेपर्यंत कायम राहणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सरपंच यांना जो काही अंतरिम आदेश दिला होता आणि सरपंचावरती निर्बंध लादले होते, आर्थिक निर्बंध, ते आर्थिक निर्बंध परत पुढच्या तारखेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे त्या संदर्भात सरपंचाला कुठले पैसे खर्च करता येणार नाही. फक्त प्रशासक म्हणून, दात नसलेला वाहक म्हणून त्या ठिकाणी नामधारी प्रमुख म्हणून सरपंच आज त्या ठिकाणी बसलेला आहे. आता ही झाली आजच्या संदर्भातली माहिती. आता याच्यामध्ये पुढची तारीख काय दिलेली आहे, तर या संदर्भामध्ये आपल्या मॅटर मध्ये जे काही सरपंच प्रशासक नेमणुकीचे मॅटर आहे त्या मॅटर मध्ये 22 जून पुढची तारीख या ठिकाणी दिलेली आहे. 22 जूनला आता पुढच्या तारखेला काय होईल हे आपल्याला त्या दिवशी कळेल. पण आता ह्या गोष्टी झाल्या अपडेटच्या संदर्भामध्ये. पण बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की एकतर, कारण की काय झालेलं माहितीये का, बऱ्याचशा लोकांना काम केलेले, कामाचे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यात येऊन पडलेले. एकतर प्रशासक म्हणून सरपंचांना ते पैसे काढता येणार आणि सरपंच यांना पैसे काढण्याचा अधिकार दिलेला नाही, पण प्रशासक त्याला नेमलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सुद्धा ते पैसे विड्रॉ करता येत नाही किंवा ते पैसे कामाचे काढता येत नाही. म्हणजे इकडे आड आणि इकडे वीर, ते पैसे दोघालाही काढता येत नाहीये, ना सरपंचाला काढता येतात ना बीडीओला काढतात. तर बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की एकतर न्यायालयाने सरळ सरळ सरपंचांना पैसे काढण्याचा अधिकार द्यावा, किंवा जर सरपंचाला द्यायचं नसेल तर कमीत कमी आर्थिक जे निर्बंध सरपंचावर आहे ते आर्थिक निर्बंधचा जो काही निर्णय
आर्थिकचा निर्णय घ्यायचा अधिकार एकतर बीडीओला द्यावा किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला द्यावा, जेणेकरून जे काही कामाचे पैसे पडलेले किंवा जे काही काम करायचे ते काम करता येतील आणि पैसे काढता येतील, म्हणजे जेणेकरून विकास कुठं थांबणार नाही. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा लोकांच्या मागण्या, परंतु अद्यापपर्यंत शासनाची अशा पद्धतीची कुठलीही माहिती किंवा कुठला आदेश दिलेला नाही आणि उच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भात कुठलेही एकही शब्द या संदर्भात सांगितलेला नाही. आता या संदर्भात राहिले बाकीचे काय अफिडेव्हिट दाखल करायचे होते, या संदर्भात या ऑर्डर मध्ये कुठल्या पद्धतीचं अफिडेव्हिट सरकारकडून या मॅटर मध्ये दाखल केलं का नाही केलं या संदर्भात कुठली स्पष्टता नाहीये. पण जर अफिडेव्हिट दाखल केलं नसेल तर याच्यामध्ये एक पॅरामध्ये दिलेलं आहे की पुढच्या तारखेच्या 8 दिवसा अगोदर ते शपथपत्र त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी दाखल करायचे. हे नुसतं फक्त आपल्या मॅटरच्या हद्दीपर्यंत नाहीये, सगळे मॅटरच्या हद्दीपर्यंत जेवढे काही मॅटर या पीडीएफ मध्ये वाढवलेले, बरेचसे मॅटर याच्यामध्ये वाढवलेले की जे न्यायालयाला वेळ पुरला नाही म्हणून सविस्तर सगळेच मॅटर बल्कमध्ये वाढवलेले. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. बरेचशे लोकांचे मेसेज आणि फोन येत होते, म्हणून अर्जंटमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे ही अपडेट आता येणारा जो काही पुढची तारीख आहे 22 जून, त्या 22 जूनला या संदर्भामध्ये काय होईल त्या दिवशी या संदर्भात आपण नवीन अपडेट, त्या दिवशी जी हिअरिंग होईल त्याच्यानंतर आपण याची अपडेट बघू. बघा, तुम्ही जर नवीन असाल आणि आपल्याला जर फेसबुकला जर फॉलो केलं असेल तर लगेच फॉलो करून घ्या. अशाच पद्धतीचे नवीन माहितीचे व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत आणत असतो. आणि जर तुम्ही जर हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. अशीच माहितीचे व्हिडिओ आपण युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतो.